नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 6 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराला चांगलाच वेग आलाय। संपूर्ण प्रभागात उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळत असून नागरिकांचा वाढता सहभाग लक्षवेधी ठरित आहे। प्रभाग क्रमांक 6 मधून भाजपकडून मनीष शंभू सुनील बागुल, रोहिणी बापू पिंगळे, बाळू विश्वनाथ काकड आणि चित्रा जगन्नाथ तांदळे हे चारही अधिकृत उमेदवार निवडणूक रिंगणात आहे। सकाळपासूनच उमेदवारांनी प्रभागातील विविध भागांमध्ये घराघरात जाऊन थेट जनसंवाद साधत प्रचार सुरू ठेवलाय। या जनसंपर्क मोहिमेदरम्यान नागरिकांच्या समस्या, स्थानिक प्रश्न तसेच विकासाबाबतची अपेक्षा जाणून घेण्यात येत आहे। प्रचारादरम्यान प्रभागातील रस्त्यांची दुरवस्था, खड्डे, पाणी पुरवठा, स्वच्छता व्यवस्था, ड्रेनेज, वीज पुरवठा, आरोग्य व शिक्षणाशी संबंधित विविध प्रश्नांवर उमेदवारांनी नागरिकांशी सविस्तर चर्चा केली आहे। या सर्व समस्यांवर तातडीने तसेच दीर्घकालीन उपाययोजना राबवून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचा निर्धार भाजप उमेदवारांनी व्यक्त केलाय। याच अनुषंगाने उमेदवारांनी क्रांतीनगर, स्वामी विवेकानंद नगर तसेच प्रभागातील इतर भागांमध्ये घरोघरी भेटी देत नागरिकांशी संवाद साधलाय। यावेळी स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भाजपच्या विकासाभिमुख धोरणांना नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र दिसून येत आहे। पॅनल दिले, आमच्या तांदळे ताई इथे उभ्या आहेत, पिंगळे ताई आहेत, शंभू बागुल सारखा एक युवा नेता इथे आज निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे। आमचे पैलवान वाळू भाऊ काकडे ते आज इथे निवडणूक लढवत आहेत आणि त्याच्यामुळे नव्या जुन्यांचा एक चांगला संगम या पॅनलने साधला आहे। आणि आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुनील भाऊ बागुल हे इथे फिरतायत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय व्यवस्थित प्रचार होतोय। आदरणीय बापूसाहेब पिंगळे आहेत, त्यांचं ह्या पंचक्रोशीत चांगलं नाव आहे, हे नाव लौकिक आहे। या दोघांच्या माध्यमातून हे पॅनल नक्कीच विजयी होईल, कारण जिथे जिथे आम्ही लोकांमध्ये जातो तिथे तिथे लोकांचा प्रतिसाद पाहता, भारतीय जनता पक्षाचा विश्वास बघता आणि उमेदवारांवरचा विश्वास बघता हे पॅनल येत्या 15 तारखेला नक्कीच विजयी होईल असा मला विश्वास आहे। महिला देखील या ठिकाणी आहेत आणि पण महिलांशी पण महिला सशक्तीकरण हा विषय सध्या खूप प्रतिसाद आहे या विषयाला। आणि याविषयी खूप वर्षांपासून महापालिकेत नगरसेवक नव्हते, आता महिला नगरसेवक म्हणून किंवा महिला उमेदवार म्हणून आपली काय विचार आणि विकासात्मक धोरण राहणार? मी सौ चित्रा जगन्नाथ तांदळे, प्रभाग क्रमांक 6 मधून आदिवासी महिला राखीव गटातून उमेदवारी करते आहे। सर्वात प्रथम मला असं सांगायचं आहे तर मी आदिवासी महिलांचं नेतृत्व करते आहे आणि मी आदिवासी असल्यामुळे मला ही संधी मिळालेली आहे आणि त्या संधीचं मला सोनं करायचं आहे। 2010 साली माझे पती डॉक्टर जगन्नाथ तांदळे नगरसेवक असताना त्यांनी महानगरपालिकेत ठराव पास केला होता की आपल्या मखमलाबादला एक सुसज्ज रुग्णालय उभं करण्यासाठी, पण नंतर पुढे कुठेतरी ते थोडंसं मागे पडलं। तरीही आता जे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये एक छोटा हे दवाखाना सुरू झालेला आहे, परंतु माझी एक अशी मनीषा आहे की माझ्या मखमलाबादची माझी आदिवासी महिला, तळागाळातली महिला तिला प्रसूतीसाठी कधीही नाशिकला जावं लागू नये आणि तिची प्रसूती इथेच आपल्या मखमलाबादमध्ये झाली पाहिजे। त्याच्याशिवाय दुसरा एक विषय असा आहे का वस्ती तेथे रस्ता, त्या अनुषंगाने प्रत्येक मळ्यामध्ये आज रस्तेच नाही आहेत, बऱ्याच ठिकाणी फिरताना जाणवतं ते, आणि वर्षानुवर्ष ती कुटुंब तिथे राहत आहेत, त्यांची वस्ती आहे, त्यांचा एक तिथं क्षेत्र आहे, तर तिथं त्या रस्त्याची एक सुविधा आपल्याला देता येईल। आणि महानगरपालिकेचे किंवा शासनाचे, केंद्र शासनाचे असतील, राज्य शासनाचे असतील ज्या योजना, का संजय गांधी निराधार योजना असेल किंवा मग श्रावण बाळ योजना असेल, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना असेल, तर ह्या सगळ्या योजना माझ्या तळागाळातल्या महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी आतापर्यंत प्रयत्न केलेच आहेत, पण यापुढेही मी त्याच्यामध्ये जास्त लक्ष घालून ते त्या महिलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे। रोहिणी ताई पिंगळे देखील आहेत, काय सांगाल ताई विकासात्मक धोरणांवरती महिला उमेदवार म्हणून आपले काय विजन असणार आहे? नमस्कार, मी रोहिणी बापू पिंगळे, मी प्रभाग क्रमांक 6 मधून उमेदवारी लढवत आहे। मी सर्व नागरिकांना विनंती करते की येत्या 15 तारखेला आमच्या पूर्ण पॅनलला प्रचंड मतांनी विजयी करावे आणि महिलांसाठी ज्या पण आपल्या नगरपालिकेमधनं योजना आहेत त्या मी महिलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल। बचत गट असेल किंवा ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।